हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचं टायमिंग सांगते तुम्हाला 9:30 वाजलेले आहेत आणि माझं आत्ता घरातलं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे. थोडंसं क्लिनिंग बाकी आहे. घरात मी 2 रूमचंच क्लिनिंग करते फक्त. स्वयंपाकघर आणि बैठक रूम म्हणतो आम्ही, म्हणजे काय म्हणायचं हां असा हॉल. तर हॉल आणि स्वयंपाकघर हे दोन्हींचंच मी क्लिनिंग सकाळी सकाळी करते. आणि देवघर आणि बाकीचं सगळं क्लिनिंग मी माझं डबा, स्वयंपाक, देवपूजा आणि बाकीची बरीच कामं स्वयंपाकघरातली आवरल्यानंतर मग मी आतल्या बेडरूम आणि बाथरूम वगैरे हे सगळं क्लिनिंगला घेते. तर माझं तेच 9:30 वाजलेले आहेत. थोडंसं मी आता नाश्ता करणार आणि नाश्ता करून झाल्यानंतर मग मी सगळं बाकीचं आवरायला घेणार. सकाळनंतर अगदी मी सायंकाळी भेटत आहे तुम्हाला. तर आता थोडंसं मी वॉकिंग करत आहे. संध्याकाळची वेळ आहे, अगदी 6:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. मी थोडंसं साईडला घराच्या वॉकिंग करायचं. आता ह्यावेळी वॉकिंग करायला छान वाटतं. आणि तुम्हाला दाखवते झेंडूची फुले. हे बघा, ह्या कुंडीमध्ये टाकलेलं मी आणि आता इतकं छान आलं, म्हणजे मस्त मस्त आलेत फुलं. मी टाकलेल्या बियांची फुलं, म्हणजे झाड आलेत आणि त्याला फुलं लागलेत छान अशी. किती सुंदर आहेत बघा. झेंडूचं झाड कसं आलं ते पण सांगते तुम्हाला. जे निर्माल्य असतं देवपूजा केल्यानंतरचं दुसऱ्या दिवशीचं, तर ते निर्माल्य मी प्रत्येक कुंडीमध्ये रोज एका कुंडीमध्ये टाकते. आणि भरपूर जास्त म्हणजे मी शुक्रवारचं व्रत केलेलं, वैभवलक्ष्मी व्रत, आणि त्या व्रताच्या उद्यापनाची जी फुलं होती निर्माल्याची ती मी त्या कुंडीमध्ये टाकलेली आणि त्याचं ते उगवून आलेलं झाड आहे. आणि आत्ता त्याला भरपूर अशी फुलं यायला लागल्यात. छान वाटतं असं म्हणजे. आणि आत्तासुद्धा मी एका कुंडीमध्ये अशी टाकलेले आहेत, ते पण दाखवते तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्यानं. आमच्या इथं ना भरपूर अशी झाडं आहेत आणि समोरच एक आंब्याचं झाडसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत त्या झाडाला. कैऱ्या दिसत आहेत का? येस, हे कैरी हे. भरपूर मुलांनी पाडलेत पण. ह्या बघा इकडे किती लागलेत कैऱ्या. इथं या कुंडीमध्ये सुद्धा एक झेंडूचं झाड आहे आणि हा वेगळ्या कलरचा झेंडू आहे, थोडासा पिवळा असा. आणि या झाडाच्या बुंध्याला सुद्धा मी पाडव्या दिवशी आणि अक्षय तृतीय दिवशी जी काही म्हणजे पानं आणि फुलांची, आंब्याच्या पानांची जी मी तोरण बांधलेलं चौकटीला, तर ते तोरण वाळल्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि फुलांची माळसुद्धा. तर आता ही फुलं सुकलेली आहेत आणि हे बघा मी हाताने हे असं कुस्करून टाकत आहे, जेणेकरून याला पाणी किंवा थोडासा पाऊस वगैरे झाला तर त्याची छान अशी रोपं येतील आणि ती मग नंतर दुसऱ्या कुंडीमध्ये लावायची. म्हणजे आपण घरच्या घरीसुद्धा रोपांची उगवण करू शकतो. बघा इथं छान असे हे वाळलेले आहेत फुलं आणि याचा वापर पुढं उपयोग म्हणजे रोपं येण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी करते. आणि आज आहे ना मी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बटाट्याची चिप्स केलेले. दरवाजा बंद करूया, संध्याकाळची वेळ होत आली आणि डास येतात भरपूर. आणि आता वरती जायचं आहे गच्चीवरती. कारण का ते पण सांगते. जे बटाट्याचे चिप्स केलेत ना, तर ते चिप्स काढून आणायचे. लाईट लावूया, चला माझ्याबरोबर गच्चीवर. मी गच्चीवरून पण झाडं दाखवते तुम्हाला. भरपूर झाडं आहेत आमच्या इथं. आलोय गच्चीवरती. तर मी दुसऱ्यांदा चिप्स घातलेले आहेत आणि चिप्सचा स्पेशल असा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. जर बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा तुम्ही. आणि मी एंड स्क्रीनलासुद्धा हा व्हिडिओ देईनच. तर आता आम्ही गच्चीवरती आलेले आहे आणि इथं बघू शकता या आंब्याला किती कैऱ्या छान अशा लगडलेल्या आहेत. भरपूर आंबे लागतात ह्या झाडाला आणि म्हणजे अगदी ऑगस्टपर्यंत हा आंबा असतो. आत्ता बघा मी इथं गच्चीवरती आलेली आहे आणि मस्त अशी फुलं फुललेली आहेत.
आणि आता सध्या उन्हाळ्याचं सीझन चालू आहे आणि खरं म्हणजे आता आंबे भरपूर आहेत बाजारामध्ये आणि आंब्यांची आपण पेटी किंवा जे काय आणतो ना आंब्याच्या ह्याच्यामध्ये जे पाचट असतं बघा, मी इथं दाखवते तुम्हाला मी कसा यूज करते त्याचा. तर मी ना मातीच्या वरच्या बाजूला आता हे परवा दिवशी मी पाणी घातलं ह्या झाडांना, तर अजून माती किती ओलसर आहे बघा. आणि असे आंब्याच्या पेटीमधलं जे हे मला वाटतं हे भाताचं आहे भाताचं काढ आहे हे, तर हे टाकून फेकून न देता असं झाडांच्या बुंद्याला घालायचं बघा. इथं सुद्धा मी एका कुंडीमध्ये घातलेलं आहे आणि अजून एका कुंडीमध्ये दाखवते, इथं सुद्धा घातलेलं आहे. तर जमिनीची धूप होत नाही आणि कुंडीमधलं माती सुकत नाही बघा. म्हणजे अगदी 3-4 दिवस जरी पाणी नाही घातलं, हे बघा आता 2 दिवस झाले घालून, म्हणजे परवा दिवशी घातलेलं, तर अजून जमीन किती ओलसर आहे बघा. हे बघा ओली आहे अजून, म्हणजे इतक्या कडक उन्हामध्ये सुद्धा ह्या कुंडीमधली माती छान अशी आणि ओलसर राहते. तर असा हे टाकाऊ वस्तूंचा वापर करायचा. आणि इथं अजून पण दाखवते मी, इथं मोगऱ्याच्या झाडामध्ये काय केलं आहे ते पण दाखवते तुम्हाला. तर बघा अशा वाळलेल्या कळ्या किंवा वाळलेली सुकलेली फुलं जी असतात ना, तर ती सुकलेली फुलंसुद्धा मी अशी टाकते किंवा पालापाचोळा असं सगळ्या बुंध्यामध्ये टाकायचं. म्हणजे याची जी मुळं आहेत ती मुळं झाकायची. तर एवढा जास्त पालापाचोळा नाही मिळत मला, पण जी काही झाडांची फुलं असतात ते दाखवते मी तुम्हाला अजून. आता इथं गुलाबाची बरीच फुलं आहे जी की सुकलेली आहेत, तर ती सुकलेली फुलं ना अशी तोडून मी टाकते. तर इथं बघा ही सुद्धा मी सुकलेली फुलं वगैरे टाकलेली आहेत अगोदरच, पानं फुलं. तर त्यांनी हे सगळं झाकायचं म्हणजे झाडांचे पण संरक्षण होतं आणि खत पण होतं त्याचं. तर इथं बघा हे सुद्धा किती सुंदर असं फुल लागलं आहे, मस्त. इथं पण अजून एक लागलं आहे बटन फुल, अजून दाखवते तुम्हाला. हे बघा गुच्छ लागलेत, फुलांचे गुच्छ. एकाच ह्याच्यामध्ये किती फुलं लागलेत बघा, भरपूर. आणि इथं बघा मस्त फुलांचा गुच्छच लागला. मला वाटतं एका झाडाला किती आहेत मोजूया, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि वेगवेगळ्या शेडची फुलं आहेत बघा. शेडिंगमधला हा गुलाब आहे. इकडं डार्क शेड, फेंट, डार्क, फेंट, छान असं शेडिंगमध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये गुलाबाला भरपूर फुलं लागतात. तर आता आहे ना सायंकाळची वेळ आहे आणि मी अगदी हातपाय तोंड वगैरे धुवून झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावला, थोडंसं नामस्मरण केलं आणि यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर सायंकाळी बघा कसं तुळशीला पाणी घालणं किंवा उंबरा पूजन करणं हे सगळं काम एक 10 मिनटामध्ये आवरलं जातं आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या तयारीसाठी मग लागायचं. तर इथं छान असं हे सायंकाळी दिवा वगैरे लावलेला आहे, मस्त असा बघू शकता. छान वाटतं, प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळेला. आणि थोडं एक 10 मिनटं का असेना आपण जो मेन दरवाजा असतो तो संध्याकाळी उघडा सोडायचा, जेणेकरून म्हणतात बघा की सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येत असते, तेव्हा आपण दरवाजा बंद नाही करायचा. तर मी सुद्धा तसंच करते, अगदी 10-15 मिनटं थोडासा दरवाजा उघडा ठेवायचा. चला तर मग आता इथं माझं थोडंसं नामस्मरण वगैरे झालेलं आहे आणि आता चला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागूया.